मध्ये नाविलाजाने दारू प्यायला लागतील, झोपायला लागतं, कायम गोळ्या औषधं, आई वडिलांना बायकोला साडी पाहिजे, बांगडी पाहिजे तर घेणं व्हायना, बायकोपाशी तोंड बारीक करून लाजत जायला लागतंय, बायको घरामध्ये नीट बघत नाही, आई वडील नीट बोलत नाही, आज नाही उद्या पगार वाढेल अशा आशेने आम्ही घरदार सोडून कोकणामध्ये राहतोय। आमची खाण्याचा एकदम अजिबात ठिकाणा नाहीये। वडापाव कधी बिस्किट पाण्यात बुडून खातो, वरून चहा पितो, त्याच्यावरती एक दिवस राहतो। एवढी हालत आमची खराब आहे की आमचं नुसतं दिसायला शरीर आहे पण आमच्या शरीरामध्ये दम नाही राहिला। या एसटी मध्ये रात्रना दिवस आम्ही जनतेची सेवा करतो। सैन्यवाले, भाजपवाले किंवा इतर सगळे सरकार जरी विरोधकांनी तर बांगड्याच भरल्यात, विरोधक तर काही बोलतच नाहीत, पण आमच्या आत्महत्या करावं तरी बी कायद्याने परवानगी देत नाहीत। इतकी वाईट परिस्थिती आमच्यावरती आली आहे की असं कधी कधी वाटतं मला तो की ही एसटी बंद झालेली बरी। आम्ही आपलं कसं बी कुठं तरी कोणी उपाशी राहत नाही तर आम्ही पण राहणार नाही। तर म्हणायला शिवरायाचे मावळेत आम्ही, दर्या कपारीमध्ये ओरिजिनल शेतकऱ्याच्या पोटचे आम्ही, पण आमच्यावरती फार शिवीगाळ करण्याची इच्छा आहे पण नाही करू शकत। मंत्री महोदयांना मी खूप काही बोलण्यासारखा विषय, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की यांच्या डोक्यांमध्ये, तुमच्या मीडियावरती आमची आणि महाराष्ट्राच्या जनतेची, पूर्ण हिंदुस्थानाची फक्त मीडियावरतीच काय आहे ती भरोसा आहे। कायदा सकट हे विकत घेतात हे मंत्री महोदय, हे सरकार कायद्यावरती, जेजवरती सकट दबाव आणतात। फक्त तुमच्यावरती आमची काय ती गॅरंटी आहे, तुमच्यावरती आमचा भरोसा आहे। विनंती आहे तुम्हाला मीडियाला, पत्रकार बंधूंना की ह्या राजकीय नेत्यांना फक्त स्वतःचा पगार वाढ करायला 1 मिनिट नाही लागला, डबल पगार वाढ केली। ह्या शिव्या देण्याची इच्छा यांना, फार इतकं वाईट बोलण्याची। मला फाशी जरी दिली ना तरी चालेल, भगवानगडाच्या पायथ्याला फाशी द्या म्हणावं, शिवाजी विठ्ठल खेडकर बोलतोय, पण आमच्याकडे नीट बघून आमचं नीट वागणं करा। स्वतःची टक्केवारी खाऊन स्वतःचा फायदा करून आमच्या लेकरांना भीक मागायला, आमच्या बायांना धंदा करायला लावू नका। आमच्या आई वडील आणि लेकरांना आजची स्थिती अशी आहे की भीक मागायची वेळ आहे आणि आमच्याकडे आमच्या घरातल्याचं बिलकुल लक्ष नाही। का आता आम्ही 2 रुपये जे काय आमचा पगार याच्यात आमचं स्वतःच भागाना, तर आम्ही घरामध्ये द्यायचं काय, अशा अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढतो। खूप काही बोलण्यासारखं आहे पण विनंती आहे, सर्व काही बोलत नाही, बोलण्यामध्ये चुकी होऊ शकते, माफ करा, पण हे अवश्य दाखवाच तुम्ही मीडियामध्ये।